आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण क्षेत्रातही तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे, ज्यामुळे शिक्षण ही एक प्रकारची शर्यत बनली आहे. शहरातील विद्यार्थ्यांकडे आधुनिक सुविधा, डिजिटल साधने आणि महागडे एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस उपलब्ध असतात, तर सेवा वस्तीमधील विद्यार्थ्यांकडे या सुविधा मर्यादित असतात. यामुळे दोन्ही घटकातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी दरी निर्माण होते आणि हीच दरी त्यांच्या भविष्यातील संधीवर परिणाम करते. वंचित घटकातील अनेक विद्यार्थी कमी गुण मिळणे, नापास होणे यासारख्या कारणांमुळे शिक्षणाबद्दल निरुत्साही होतात आणि हळूहळू शिक्षणापासून दूर जातात. मात्र काही विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी आवश्यक जागा, शैक्षणिक साहित्य, कोचिंग क्लासेस आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो. या असमानतेमुळे अनेक गुणवंत विद्यार्थी असूनही स्पर्धेत मागे राहतात. शिक्षण ही केवळ ज्ञान देणारी प्रक्रिया नाही, तर ती आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक शक्ती. या अडचणीवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले. समाजातील वंचित घटक आणि प्रगत घटक यांच्यातील ही वाढती दरी कमी करण्यासाठी नाशिक येथे कार्यरत असलेली व्यंकटेश बापट चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. सन 1993 मध्ये स्वर्गीय शांताबाई व स्वर्गीय मथुराताई बापट यांनी समाजासाठी स्वतःचा बंगला आणि जागा अर्पण करून गरजू मुलांना शिक्षण आणि वंचितांना आरोग्य सेवा देण्याचा सुंदर प्रवास सुरू केला. मी अनिल बालचंद्र पाटील, नाशिक शहर सेवा प्रमुख RSS. सेवा वस्तीतील मुलांचे आईवडील हे दिवसभर कामाला जातात, त्यांच्या मुलांकडे कोणी लक्ष द्यायला नसतं. अशा मुलांचा अभ्यासात प्रगती करून घेणे, त्यांना गणितं शिकवणे, राष्ट्रभक्तीपर गीतं शिकवणे, थोड्या मोठ्यांच्या जयंती साजरी करून त्यांच्यावर संस्कार करणे. आमचे उद्देश होता की जिथं आपण स्लम एरियामध्ये आहेत, म्हणजे तळागाळातले जिथं विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी आपण हे केलं, शिक्षण आणि आरोग्य याच्यासाठी बापट चॅरिटेबल ट्रस्ट हा उभा राहिला. तेव्हा मी रितेश सूर्यकुमार वाजपेयी व्यंकटेश बापटचा विश्वस्त म्हणून काम बघतो. संघात काम करत असताना संघाचे वेगवेगळे आयाम, वेगवेगळे विभाग असतात. त्या विभागांमध्ये मला एक जे महत्त्वाचं विभाग जसं मला वाटत होतं ते एक सेवा विभाग होतं. संचालिका इथे होत्या मोनिका पुराणिक म्हणून. मग त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या माझ्या. मी येत गेलो आणि जे मोनिका पुराणिक होते ते जेव्हा शिक्षकांना भेटायला वेगवेगळ्या अभ्यासिकात जायचे तर मी त्यांच्यासोबत जायचो आणि अक्षरशः म्हणजे एकदमच इमोशनल एक मोमेंट होतं. कारण की ज्या अभ्यासिकात आम्ही जायचो आणि अशा ज्या स्लम एरियाज असायचे, पावसाळ्यात वगैरे पाणी गळतं, गुडघ्यापर्यंत पाणी असतो आणि तिथे एका कोपऱ्यात वगैरे अशा दिव्यांमध्ये ते अभ्यासिका चालू असतात. आणि मला तेव्हापासून असं वाटू लागलं की याच्यामध्ये काम करणं खूप आवश्यक आहे. सन 2011 मध्ये अभ्यासिका आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच अभ्यासाची सुविधा मिळू लागली. या संस्थेच्या संस्थापिका कैलासवासी शांता व्यंकटेश बापट यांनी आपल्या हयात इथं स्थापन केली. पण 2011 साली विजय उपाध्याय आणि भावना उपाध्याय हे दाम्पत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या अभ्यासिकेकडे आणि या बापट ट्रस्टकडे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून लाभले. 6 वर्षात त्यांनी जवळजवळ सुरुवातीला 6, नंतर 11, नंतर 15 अशा संख्या त्यांनी अभ्यासिकेचा वाढवत नेला. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरतं मर्यादित नाही, तर ते आहे जीवन घडवणारी प्रक्रिया. नमस्कार, माझं नाव पूजा किसन दिवे आणि मी रामटेकडी तपोवन येथे संत एकनाथ महाराज अभ्यासिका चालवते. या अभ्यासिकेत मी 1ली ते 9वीचे विद्यार्थ्यांना शिकवते. यामध्ये मी त्यांना बेसिक क्रिया म्हणजे ज्या गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, तसंच त्यांना लिहायला, वाचायला हे देखील शिकवते. अक्षरांची ओळख नाही, त्यांना अक्षरलेखन शिकवते. इंग्रजीचे वेगवेगळे स्पेलिंग, त्यांचे अर्थ हे शिकवते. शनिवारी आम्ही वेगळी ॲक्टिव्हिटी घेतो. तसेच त्यामध्ये जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात. सण साजरे करतो. त्या माध्यमातून त्यांना आज कोणता सण आहे त्या सणाचे म्हणजे संस्कृतीचे आपल्याला महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही प्रत्येक सण त्यांच्याकडनं साजरे करून घेतो. दिवाळी किंवा दसरा जे काही सण असतील त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू, ज्या काही हँडक्राफ्ट वस्तू असतात, ग्रीटिंग कार्ड हे देखील मी मुलांना बनवायला शिकवते. आणि बापट चॅरिटेबल ट्रस्ट यातर्फे
जे काही ॲक्टिव्हिटी सांगितल्या जातात त्या देखील आणतो. जसं की आता मागे रांगोळी प्रदर्शन होतं, तर ते मुलांना बघण्यासाठी ट्रस्टच्या वतीने आम्ही त्यांना घेऊन गेलेलं होतं. या अभ्यासिकामधून विद्यार्थ्यांना योग्य वातावरण, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने शिक्षणाच्या प्रवासात पुढे जाऊ शकतात. या उपक्रमामागील मुख्य उद्देश असा आहे की आर्थिक किंवा सामाजिक मर्यादेमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणाच्या स्पर्धेत मागे राहू नये, तर प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळून तो आपल्या क्षमतेनुसार पुढे जावा. आम्हाला जे सहकार्य लाभलं ते इथले एक सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक बांगर यांनी आम्हाला या स्लम एरिया किंवा सेवावस्तीमध्ये पाय उभे करण्यासाठी मोलाचा हातभार लावला, ज्यांच्यामुळे आम्ही ही संस्था इथपर्यंत आणू शकलो. संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक सल्ला दिला जातो. मी मनोज प्रकाश वानखेडे, व्यंकटेश बापट चॅरिटेबल ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम बघतोय. संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम देखील राबवले जातात. त्या उपक्रमांमध्ये बालमेळावे, सहली, आरोग्य शिबिरं, अभ्यास वर्ग, प्रशिक्षण वर्ग असे हे उपक्रम राबवले जातात. सहली या अशा ठिकाणी आमच्या निघतात की ज्यातून त्या मुलांना काहीतरी प्रशिक्षण मिळेल. बालमेळावे त्यांच्या अंगात असलेले सुप्त कलागुण हे बाहेर यावेत, त्यांच्या ज्या कला आहेत त्या सर्वांपर्यंत सादर व्हाव्यात यासाठी बालमेळावे होतात. काही चुणचुणीत मुलं आहेत किंवा ज्यांच्याकडे काही अतिरिक्त काही गुण आहेत, त्या गुणांना वाव देण्यासाठी अशा मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग देखील होतात. स्वयंसेवकांची निस्वार्थ सेवा यामुळे ही संस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे. इथे प्रत्येक स्वयंसेवक सेवा हीच खरी पूजा या भावनेने कार्यरत आहे. अभ्यासिकाच्या मार्गातनं फक्त असं नाही आहे की फक्त मुलांचाच प्रगती होते. याच्यात एक छोटासा अनुभव मला असंही आला आहे की याच्यामध्ये शिक्षकांची पण प्रगती असते. एक आमची शिक्षिका आहे शारदा सकट म्हणून, वर बाजारची जी अभ्यासिका आहे तिथे ती शिक्षिका म्हणून ती मुलांना शिकवत असताना तिचं पण शिक्षण ती करत होती. आणि आज ती मुलगी TCSला, पुण्याला सॉफ्टवेअर कंपनीला एका चांगल्या पदवीवर ती काम करते. या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही एक सक्षम अभ्यासिका आणि एक सक्षम राष्ट्र बनवण्याचा आमचा प्रयत्न चालू असतो. या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. माझे नाव पूर्वा सतीश राऊत आहे. मी श्रीराम विद्यालयामध्ये आता 9वी शिकते. मी या अभ्यासिकेत 5 वर्षापासून आहे. माझा अवघड विषय गणित आहे. टीचर शिकवल्यापासून मला गणित सोपं जातं आणि बाकी विषय पण पहिल्यापेक्षा चांगले जाऊ लागले आणि मार्क चांगले यायला लागले पहिल्यापेक्षा. माझं नाव अनन्या साहेबराव काळे. मी या क्लासमध्ये 2 वर्षापासून येते. या क्लासचे नाव सिद्धार्थ अभ्यासिका आहे. या अभ्यासिकामध्येच मला मॅडम सर्व विषय शिकवतात. मला इंग्लिश विषय येत नव्हता. मला या टीचरांनी तो इंग्लिश विषय सोपा करून दिला. अभ्यासिकामध्ये येऊन मार्क वाढायला लागले. ते आता आत्मविश्वासाने शिक्षणाच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. श्रेयाची मी आई आहे आणि श्रेया खूप छान अभ्यास पण करते आणि तिच्या मैत्रिणी पण खूप छान अभ्यास करतात. आणि मुली पण आधी कमी होत्या, आता मुलं पण आणि मुली पण खूप येऊ राहिले. आणि एवढंच की जागा कमी असल्यामुळे पण तरी पण खूप गर्दी होते, अभ्यास पण छान करतात. म्हणून दीदींनी अर्धा पाठ लहान मुलांचा 4 ते 6 घेतला, 6च्या नंतर 9 घेतला मोठ्यांचा. गणित खूप अवघड जायचे आधी, पण आता खूप छान येतात त्यांना गणित. आणि चित्र पण खूप छान काढतात, गाणी पण छान म्हणतात. माझी मुलगी 2-3 वर्षापासून येते ताईकडे. माझा भाऊ आदित्य राठोड, त्याला येणार शाळेत म्हणजे असं जात वगैरे काहीच नव्हता, तर दीदीने ना क्लास वगैरे घेतलं तर त्याला सर्व यायला लागलं. त्याच्यामुळे अभ्यासाची गोडी निर्माण झाली व तो शाळेतसुद्धा जाऊ लागला. संस्थेमार्फत शाळेचे साहित्यसुद्धा दिले जात आहे. दिवसेंदिवस मुलांची सुद्धा संख्या वाढत चालली आहे. खूप चांगल्या प्रकारे शिकवते. त्यांना जे येत नव्हतं ते सुद्धा यायला लागलं आहे. काही कार्यक्रम असले तर ते दीदी सांगते त्यांना का असे तयार होऊन या, तसे तयार होऊन या, त्याच्याप्रमाणे ते तयारसुद्धा होऊन येतात. आता गेल्या वर्षी अभ्यासिकेमध्ये एकूण 17 विद्यार्थी 10वीला बसले होते. 17चे 17 विद्यार्थी 70% अधिक गुण उत्तीर्ण झाले. 2026 पर्यंत ट्रस्ट मार्फत एकूण 24 अभ्यासिका कार्यरत आहे. दिगंबर सोनू हाडस, अधीक्षक गौतम छात्रालय नाशिक रोड.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित गौतम छात्रालय नाशिक रोड हे गरीब अनाथ होतकरू त्याचप्रमाणे अतिदुर्बल घटकातील खेड्यापाड्या वस्तीतून आलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे. संबंधित छात्रालयामध्ये 130 विद्यार्थी प्रवेशित आहेत. शासन अनुदान फक्त 36 विद्यार्थ्यांना आहे. उर्वरित 90 ते 100 विद्यार्थी ते संस्थेच्या अंतर्गत चालवले जातात. संस्थेच्या अंतर्गत त्यांचा सर्वस्वी खर्च केला जातो. या ठिकाणी गौतम आश्रमामध्ये बाप्पा ट्रस्ट यांच्यामार्फत या ठिकाणी इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी प्रवेशित आहेत आणि त्यांच्यामार्फत बाप्पा ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक दिवशी संध्याकाळी साधारण 7 ते 8 1 ते 1.5 तासांचा अभ्यासिका या ठिकाणी आयोजित केलेली जाते. बाप्पा ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही प्रवेशित विद्यार्थी असतात त्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांना इतरही गोष्टीचे या ठिकाणी बाप्पा ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य लाभते. विद्यार्थ्यांचा अभ्यास हा नुसता पुस्तकी ज्ञान नाही तर जनरली वेगवेगळ्या स्तरावरची त्यांना माहिती या अभ्यासिकेमार्फत दिली जाते. त्याचप्रमाणे अभ्यासाबरोबरच या विद्यार्थी प्रवेशित असून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील बाप्पा ट्रस्टच्या माध्यमातून पुरवल्या जातात. उदाहरणार्थ त्यांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य, त्याचप्रमाणे निवासासाठी लागणारे त्यांच्या त्या काही दैनंदिन वस्तू आहेत. अशा पद्धतीचे या ठिकाणी बाप्पा ट्रस्टच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचं सहकार्य घडत असते. साधारणपणे गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी या अभ्यासिका चालवली जाते. जे काही ज्ञानात्मक गोष्टी आहेत त्याच्या देखील या विद्यार्थ्यांना फायदा होत असतोय आणि भविष्यात चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासिकेच्या माध्यमातून घडून जातील आणि घडताय. ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरत आहे. अशा प्रकारे व्यंकटेश बापट चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी कार्य करत आहे. ही केवळ एक कथा नाही, ही आहे परिवर्तनाची वाटचाल, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित.